स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी. ओके राजू. राजू राजू नका बोलू ना माझं नाव. मी राजा आहे ना, राजू आहे काय मी? आम्ही लाडाने म्हणतो ना तुम्हाला तसं. अरे तुम्ही लाडाने बोलताय, पण मला जुने दिवस आठवते ना. मी राजू बोरोवाला होतो तेव्हाची. मी इकडं महालाच्या बाहेर मी आरोली द्यायचे. बरं गा रे, बरं. ही आरोली थोरल्या महाराजांना जाम आवरली. त्यांनी मला बोलवलं आणि दत्तक घेतला. तेव्हापासून मी राजा झालोय ना. तर तुम्ही मला राजाच म्हणा. अरे बापरे, सुरुवातीलाच किती बोलायला लागले. कवरा दम लागला. ए वासाऱ्या, उन्हाला चालू आहे ना, जोरात हवा घालशील ना. अरे जोरात घाल ना. आजी काय करतोस वासाऱ्या? राणी सरकार, तुम्हाला गंमत बघायची आहे काय? दाखवा ना महाराज. आता पंखा कितीवर आहे? 1 वर. अच्छा, 2, 3, 4, 5, 6. महाराज, सावर पंखा तुमच्या बापाने ठेवला होता. बाप काढशील माझा, बाप काढशील. कोण आहे रे तिकडे? अरे कोण आहे रे तिकडे? आलो थांब. महाराजांचं हे असो. एवढा कंटाळा करशील वत्सऱ्या महाराजांचा विजय बोलायला? काय झालं, कशाला बोलवलं बोला. प्रधानजी, अजून झोप नाही झाली का तुमची? वसाऱ्या, आता कुठून आली एनर्जी? माझ्यापासून काय चाललं तुझं? अरे हा वसाऱ्या माझा अपमान करतोय. त्याला पहिला हत्तीच्या पायाखाली द्या. महाराज जाऊ दे आता. ह्याच्यासाठी हत्ती वित्ती शोधा, मग ह्याला उचला, पायाखाली टाका. बरोबर ते कंटाळा आलाय. ऐका, त्यापेक्षा तुम्ही, मी आणि महाराणी जाऊया का डोंगर का पाणी खेळायला? चालेल चालेल, मला खूप आवडेल. मज्जा येते मला. त्याच्याकडे तुम्हा दोघांना मजा येते, मला मजा येतच नाही. तुम्ही माझ्यावर राज्य देता, पाणी म्हणून बोटीत बसवता आणि देता समुद्रामध्ये सोडून. आणि वसवरून तुम्ही डोंगर म्हणून 2-2 महिने मनालीला जाऊन बसता तिकडे. मागच्या टायमाला आंधली कोशिंबीर आपण खेळत होतो. तुम्ही माझ्या डोळ्याला पट्टी बांधली आणि कोशिंबीर खायला तुम्ही माथेरानला गेलात. मी आपल्या इकडे 4 दिवस उपाशी, इकडे आपडतोय तिकडे आपडतोय. वाटीभर तरी कोशिंबीर द्यायची ना रे वाचाऱ्यानो. महाराज, महाराज घात झाला महाराज. मग वसाऱ्या गॅस बंद कर, कुकर खाली उतरव. महाराज, तुमच्या या पारंपरिक पंचसना भाल्याच्या टोकावर बसून नाचवलं पाहिजे. अरे प्रसंग काय महाराज, शत्रू सैन्याने आक्रमण केलंय. काय? असं कसं आक्रमण केलं शत्रू सैन्याने? माहित नाही राणी सरकार, पण शत्रू सैन्य सीमा पार करून आत आलंय. सेनापती, महाराजांना घ्या आणि तिकडे सीमेवर लढायला पाठवा. चला. नाही ना महाराज, मी नाही एकटा. चला मी नाही एकटा वाचरू. चला. मी नाही एकटा. मी नाही एकटा वाचरू. महाराज, चल, चल. महाराज, मी एकटा कसा वाचाऱ्यानो? महाराज, तुम्ही वाघ आहात, वाघ. वाघ आहे? हो, तुम्ही 1 मॅन आर्मी आहात. मी 1 मॅन आहे, आर्मी त्याच्याकडे आहे. कुत्र्यासारखा झेंजरतील मला वाचाऱ्यानो. अरे मी बोरं विकणार होतो ना, माझ्या आटुल्या काढून विकतील वाचारे तिकडे. महाराज, राणी सरकार ह्यांनी गेलं पाहिजे की नाही? जायला पाहिजे ऑफकोर्स महाराज. कर्तृत्व दाखवायची हीच वेळ आहे महाराज. म्हणजे जा, सैन्याच्या 4 मुंड्या चीत करून या. 4 मुंड्या चिट? ते वसारे माझ्या 2 मांड्या फिट करतील. अरे वसाऱ्या, तू जाणार रे? मी? तुला मी कधीपासून पोचलाय ते ह्याच्यासाठी काय? तू जा ना वसाऱ्या. अरे महाराज, ते बरं नाही वाटत ना. ते सोडा, कानातला सोडा. आता जे पडलं ते सोडा. इकडे लक्ष द्या. बोला तुम्ही. महाराज, महाराज, ते बरं नाही वाटणार. अरे तुम्ही जिवंत असेपर्यंत मी लढायचं, हा? किती चुकीचं वाटेल ते. हा नाही, ते पण बरोबर आहे. मग वसाऱ्या, मी मेल्यावर जाशील तू लढायला? प्रधानजी, महाराज 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 ऐका. काय? तुम्ही सीमेवर जा आणि शत्रू विरुद्ध रणशिंग फुंका. नाही मी रणशिंग फुंकलाच तरी, पण मला गॅसचा प्रॉब्लेम आहे ना. मी रणशिंग फुंकलं ना तर आपलं अर्ध सैन्य मी काय न करताच मरून जाईल ना रे.
महाराज मग आपण तुमची टॉफ उलटी करू. कानफार फोडील वासाऱ्या. तुम्ही एक काम करा, तुम्ही कायच कारण रे, मला कायच माहिती नाही ना ह्याच्यातलं. महाराज लक्ष द्या, सैन्याच्या अग्रस्थानी नेहमी राजा असतो, त्यामुळे तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. आपले प्रधान जे आहेत ते व्यूह रचना करतील आणि तुम्हाला लढायला जावं लागेल. महाराज निघा. काय ते वियो करू काय ते? हे बा जा पटकन महाराजांची तलवार घेऊन या. कोण आहे रे तिकडे? तू जायच वासाऱ्या तिकडं. हे वाक्य महाराजांचं आहे ना वासाऱ्या, तू बोलशील. जा वासाऱ्या, तू घेऊन येत. आणतो महाराज. शांत महाराज. महाराज शांत. इकडे बघा कानफार फोडी वासाऱ्या, तू खाली बस. तू खाली बस वासाऱ्या. मी राजा आहे, मी वर बसणार. हा व्यूह रचना सांगतोय एवढं महाराज. पण नको ना वर वासाऱ्या, जरा आपण खालीच बसू. इकडे महाराज मला वाटतं आपण शकट व्यूह करूया. एक काम करा, तुमच्या सकट काय ते करा, मला घेऊ नका. महाराज ह्या पंचवर्ष सकट व्यूह आपण कॅन्सल करूया. आपण मला वाटतं अर्धचंद्र व्यूह केला तर चालेल. अर्धचंद्र, अर्ध म्हणजे महाराज ऐका, सेनापती पूर्वेकडून सैन्य घेऊन येतील, मी पश्चिमेकडून सैन्य घेऊन येईल आणि तुम्ही मधून सैन्य घेऊन जा आणि शत्रूवर हल्ला करा. म्हणजे हे पूर्व करून येतील, तुम्ही पश्चिम करून याल आणि ते सैन्य दक्षिणेकडनं आलं तर मला कापत जाईल वसाड्यानो. मग मी त्यांना काय उत्तर देऊ? अग्नी वसाड्यानो, माझं होका यंत्र फोडतील ते. महाराज चिंता करू नका, तुमच्या रक्ताच्या प्रत्येक चिळकांडीमधनं हजारो सैनिक जन्म घेतील. अरे पण मग मी मरेन ना. नाही महाराज, तुम्ही मरणार नाही. आम्ही तुम्हाला ट्रेनिंग देऊ, चिलखत देऊ, शिरस्त्राण देऊ, तुम्हाला काही होणार नाही महाराज. ऐका ना माझं, नका नाही, मी बोरं विकणार आहे रे. थांबा महाराज. सगळं माहित. चिलखत खाल्ला. ए वसारे, काय झालंय तुला? जड आहे महाराज. रड आहे? महाराज महाराज इकडे या. हा, हा. इथे उभा राहा. इकडे उभं राहा नीट. आकाश. हात घाला 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 घाला. जड आहे. खूपच. महाराज जरा थांबा. थांबा महाराज. महाराज थांबा, धीर धरा. चिलखत घातल्यानंतर तुम्हाला काहीच होणार नाही महाराज, काहीच होणार नाही. अरे पण वसाऱ्या, कवरे वजन नाहीये. महाराज आता आम्ही तुम्हाला शिरस्त्राण घालणार आहोत, त्यामुळे तुम्हाला काहीही होणार नाही. शिरस्त्राण. अरे वा, मस्त, काहीच दिसत नाही पुढचं. उडून कोणी वार केला तर तुम्हाला काही होणार नाही महाराज. अरे पण मागून वार केला तर वसाऱ्या. काय फिरू? फिरवा. महाराज शिरस्त्राण घातलेलं आहे. महाराज आता मी तुम्हाला तलवारबाजी शिकवतो. अरे नको, एवढं खूप झालं. महाराज तलवारबाजी एकदम सोपं आहे. दांडिया खेळल्यासारखं वाटेल तुम्हाला. अरे दांडिया, हा मला दांडिया जाम भारी आवडते. आवडतो. आवडते. महाराज महाराज एक मिनिट. थांबा थांबा, जड आहे, थांबा. एक 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 तलवार घ्या. हे घ्या, हे पण घ्या. घ्या 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 घ्या. महाराज दांडियात आपण जसं करतो तसं करायचंय. अरे वा. म्हणजे तुम्ही मनातल्या मनात परी हुमे हे गाणं म्हणत राहा अच्छा. आणि त्या ठेक्यावर पहिल्यांदा यांच्या तलवारीवर तलवार मारा, नंतर माझ्या, नंतर त्याच्या आणि नंतर राणी सरकारांच्या. इतकं सिंपल आहे इतकं सोपं आहे. तलवारबाजी. अरे वा. मना मना. उठा उठा उठा. चिलखत चिलखत काढा, चिलखत काढा. तलवारबाजी शिकेपर्यंत चिलखत काढा. पहिले चिलकर का. एक मिनिट. हा एक मिनिट. हे झालं, हे पार्टिशन आहे, हे पण कारण रे. थांबा. हो कुठे हो? इकडे इकडे इकडे. तलवारबाजी. हे झालं. चल युद्धासाठी तयार हो. मंदार महाराजांचा विजय असो. अरुण कदम मुर्दाबाद. अरे नु, लगेच 2 मिनिटात पलटलात तुम्ही. कसले आहे ते वसारे? मँडी तुम्ही? रसो. डोळ्यात प्राण आणून आम्ही तुमची वाट पाहत होतो. मँडी? होय महाराज, MSJ इंटरनॅशनल गुरु स्कूलमध्ये मँडी आमचा बॅचमेट होता. लॉकडाऊन मध्ये आमच्या वडिलांनी आमचं स्वयंवर लावलं आणि त्यामुळे त्यांना येता आलं नाही, नाहीतर आज आम्ही मँडीच असतो. इच्छा असला आमची राणी
मॅन्डीच्या मॅन्डीला लावून बसली. ते काय नाही, युद्धासाठी तुम्ही रेडी राहा. मी शरण आलोय, मला माफ करा. मला जीवदान द्या. मी तुम्हाला शरण आलोय. काय देऊ? जीवदान द्या मला. जीवदान. ठीक आहे, तुम्ही एक काम करा, ह्याच्यातलं तुम्ही काय पण घेऊन जा. मग मला तुमची राणी हवी आहे. घेऊन जा. ठीक आहे, मी राणी घेऊन जातो, पण मला तुमचं मुंडकं पण पाहिजे. अरे नको ना मुंडक. मला पाहिजे. मी माझ्या राज्यात तसा प्रॉमिस करून आलोय. मला तुमचा मुंडकं पाहिजे. एवढंच आहे. हो हो महाराज देऊन टाका ना. काय होतं तेवढं देऊन टाका ना मुंडकं. देऊन टाका महाराज. मुंडक कापल्यानंतर धड घेऊन मी कसा फिरू वाचाऱ्या. मला मुंडकं पाहिजे. ऐका, हा माझ्याकडे एक आयडिया आहे, काय सांगतो. सांगा. ती आयडिया म्हणजे